नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यांमध्ये कुरकुरीत चवीला भन्नाट लागणारे मटार कटलेट बनवून दाखवणार आहे. बनवायला इतके सोपे, अगदी कुणालाही जमतील असे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला एक लाईक नक्की करा. मटार कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 1.5 कप इतका ताजा मटार घेतलेला आहे. कढईमध्ये आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व हा मटार आपल्याला छान हलके डाग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता इथं आपण मटार वाफवून घेणार नाही. जर का तुम्हाला मटार वाफवून घ्यायचा असेल तर घेतला तरीही चालेल. आता तिखटपणासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. मिरची व लसूण मटारसोबत आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता हा मटार आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे व थंड करून घ्यायचा आहे. थंड करून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक असे हे मटार फिरवून घ्यायचे आहेत. याची अगदीच आपल्याला बारीक अशी पेस्ट न करता भरडा मटार ठेवायचा आहे, अशा पद्धतीनं. आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत उकडलेला बटाटा. तर आता ज्या कपाने आपण मटार घेतला त्याच कपाने इथं मी तुम्हाला बटाट्याचं सुद्धा प्रमाण सांगितलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटा उकडवून घ्यायचा आहे. यानंतर बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत. तर आता इथं मी 2.25 कप इतका उकडलेला बटाटा वापरलेला आहे. तुम्ही 2 कप वापरला तरीही चालेल किंवा 2.5 कप वापरला तरीही चालेल. आता यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. तर आता इथं पोहे खायचा 1.5 चमचा इतका गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, याऐवजी तुम्ही चाट मसाला वापरला तरीही चालेल. पाव चमचा हिंग घालायचा आहे. यानंतर 1 चमचा जिरं, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता हे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. यानंतर 1 चमचा इतकी धना पावडर घालायची आहे. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता याला व्यवस्थित असं बाइंडिंग यावं यासाठी आपण जे रोज कांदे पोहे खातो त्या पोह्यांची पावडर घेतलेली आहे. तर अर्धा कप इतकी मी पोह्याची पावडर घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी डाळव्याचं पीठ वापरलं किंवा बेसन पीठ वापरलं तरीही चालेल. तर आता इथं मी सगळी अर्धा कप इतकी पावडर वापरलेली आहे. थोडी थोडी करून पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे. पावडर घातल्यानंतर आता आपण मटार वाफवून न घेता व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे. यामुळे याला थोडंसं बाइंडिंग कमी येतं. यासाठी यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे इतकं पाणी घालायचं आहे व आपण यामध्ये पोहे खायची पावडर वापरलेली आहे ती व्यवस्थित अशी भिजली जावी यासाठी यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे इतकं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे पोहे व्यवस्थित असे यामधले भिजले जातात. जर का तुम्ही मटार वाफवून घेतला तर यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही. तर आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घातलं. यासाठी मला एकूण 8 ते 9 चमचे इतकं पाणी लागलं व अशा पद्धतीचा घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता यानंतर इकडं आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथं मी पोहे खायचे 4 चमचे इतकी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता तांदळाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. त्या अगोदर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ही पेस्ट म्हणजे स्लरी आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायची नाही. अगदी मध्यम घट्ट अशी आपल्याला ही ठेवायची आहे. आपण ज्यावेळी कटलेट यामध्ये बुडवू त्यावेळी त्याला व्यवस्थित असं वरून कोटिंग यायला हवं, अशा पद्धतीची ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आपले कटलेट छान असे कुरकुरीत व्हावे यासाठी इथं मी आपण जी शेवयाची खीर करतो त्यासाठी जी शेवई वापरतो तीच शेवई इथं मी घेतलेली आहे. गरज लागेल तशी इथं तुम्हाला शेवई वापरायची आहे व ही हाताने अशा पद्धतीने कुस्करून घ्यायची आहे. तर इथं आपल्याला जाड शेवई वापरायची नाही, बारीक शेवईचा वापर करायचा आहे. याऐवजी तुम्ही ब्रेडचा चुरा वापरला तरीही चालेल. आता याचे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये याचे कटलेट तयार करून घेऊ शकता. तर आता इथं पहा, मी अशा पद्धतीने या आकारात कटलेट तयार करून घेतलेले आहेत. याला खूप जास्त कडेने चिरा जात असतील तर त्या व्यवस्थित अशा हाताने करून घ्यायच्या आहेत एकसारख्या.
आता सगळेच कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत. तयार केलेला कटलेट आपल्याला सगळ्यात अगोदर या पेस्टमध्ये म्हणजेच तांदळाच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. ही जर का स्लरी तुम्ही खूप जास्त पातळ ठेवली तर याला वरून व्यवस्थित असं कोटिंग येणार नाही. आता यानंतर हा कटलेट आपल्याला या शेवईमध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे याच पद्धतीने तुम्हाला ही कृती करून घ्यायची आहे. सुरुवातीला 5 ते 6 कटलेट आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत व हे 4 ते 5 मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे आहेत. नंतरच तळण्यासाठी घ्यायचे आहेत. आता इथं कटलेटसाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. कटलेट यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर इथं मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर का तळून घ्यायचे असतील तर तळले तरीही चालेल. सुरुवातीला कटलेट सोडल्यानंतर लगेचच याला हात न लावता थोडेसे सेट होऊ द्यायचे आहेत व दोन्ही साईडने व्यवस्थित सतत अलटपलट करत आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. या कटलेटची एक बॅच तळण्यासाठी मला एकूण 3 ते 4 मिनिटे लागली. तुम्हाला थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो. तर आता इथे पहा तयार झाले आपले कुरकुरीत असे कटलेट. चवीला भन्नाट झाले होते. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही कटलेट तयार करून पहा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.